नमस्कार. अभिरुची दालनातल्या या पुढच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संयत, सहज आणि सौजन्यपूर्ण चर्चेस बांधील हा चॅनल आपणा सर्वांना आवडतोय. आपण त्याला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल आणि आपण आमचे एपिसोड्स पाहत असाल अशी आशा करतो. आम्ही अभिरुची दालनामध्ये नेहमी वृत्तबद्धतेची चर्चा करतो. वृत्तबद्धता, लयबद्धता, छंदोबद्धता ही निसर्गतः जन्माला आलेल्या लयीतून पुढे विकसित होते असं म्हणायला हरकत नाही. त्या लयबद्धतेला, छंदोबद्धतेला थोडी शिस्त लागली आणि वेगवेगळे साचे त्याचे झाले की वृत्त, छंद तयार होतात. पण अनेकदा निव्वळ लय धरून रचलेली कविता विशिष्ट वृत्ताशी न बांधलेली, विशिष्ट वृत्तात न बांधलेली अशी देखील चांगली वाटू शकते, रंजक वाटू शकते आणि त्यामध्ये मुक्त छंद, पूर्ण मुक्त, लयमुक्त स्वैरपद्य म्हणतात तसा मुक्त छंद आणि संपूर्ण काटेकोर वृत्तबद्ध यामध्ये कुठेतरी कवितेची रचना होऊ शकते. मी अशी पहिली कविता वाचली ती कुसुमाग्रजांची. खोल तळाशी तुर्क एक हा 12-13व्या शतकातला इनखापाचा तंबू रोवून राहत आहे, अष्टमात्रक लयीवर बेतलेली कविता. आणि मग मी आणि वर्षा बेंडेगिरी कुलकर्णी यांनी आणि इतरही अनेकांनी आमच्या स्नेहांमध्ये अशा कविता लिहिलेल्या आहेत. तशी माझी एक कविता जी लयबद्ध परंतु मुक्त अशी अष्टमात्रक लयीवरती आधारलेली आज सादर करतोय. क्षुद्र कवितेचं शीर्षक आहे क्षुद्र. तपे लोटली ही अष्टमात्रक लयीवरती आहे, त्यामुळे अष्टमात्रक लय यामध्ये रुंजी घालते शेवटपर्यंत. मात्र यामध्ये चरण असे कोणतेही नाही, फक्त मुक्त अष्टमात्रक लयीवरती आधारलेला हा आकृतिबंध आहे. तपे लोटली. तपे लोटली माफकपण नेमके शब्द वापरून जेव्हा विचारले मी जरा चाचरत. तपे लोटली माफकपण नेमके शब्द वापरून जेव्हा विचारले मी जरा चाचरत. क्षणभरात अन रोख ठोक नाहीच तरी ते, क्षणभरात अन रोख ठोक नाही, क्षणभरात अन रोख ठोक नाहीच तरी ते, फेकलेस तू हसून छद्मी अंगावरती. माफकपण नेमके शब्द वापरून जेव्हा विचारले मी जरा चाचरत. क्षणभरात अन रोख ठोक नाहीच तरी ते, फेकलेस तू हसून छद्मी अंगावरती. आणि कास धरलीस पुढे तू सुजलेल्या बेगडी जगाच्या फसफसणाऱ्या उत्कर्षाची. कवी त्याच्या काल्पनिक प्रेयसीला म्हणतोय, तपे लोटली माफकपण नेमके शब्द वापरून जेव्हा विचारले मी जरा चाचरत. क्षणभरात अन रोख ठोकन नाहीच तरी ते, फेकलेस तू हसून छद्मी अंगावरती. आणि कास धरलीस पुढे तू सुजलेल्या बेगडी जगाच्या फसफसणाऱ्या उत्कर्षाची. पुरती क्षुद्रच ठरली सजशी, पुरती क्षुद्रच ठरली सजशी, तसे लगोलग दीर्घ काळ मी तुझ्यानी माझ्या आठवणींना. कोपऱ्यातल्या अडगळीत पण नेहमीच जपलेले होते. पुरती क्षुद्रच ठरली सजशी, तसे लगोलग दीर्घकाळ मी तुझ्यानी माझ्या आठवणींना. कोपऱ्यातल्या अडगळीत पण नेहमीच जपलेले होते. सन्मानाने शक्यच नव्हते काही दुसरे, शक्यच नव्हते दुसरे काही. पुरती क्षुद्रच ठरली सजशी, तसे लगोलग दीर्घकाळ मी तुझ्यानी माझ्या आठवणींना. कोपऱ्यातल्या अडगळीत पण नेहमीच जपलेले होते. सन्मानाने शक्यच नव्हते दुसरे काही. काल अचानक जेव्हा मी वाचली बातमी,
काल अचानक जेव्हा मी वाचली बातमी, तुझ्या नशेच्या गर्तेमधल्या खंगत कुरडत जगण्याची पण. काल अचानक जेव्हा मी वाचली बातमी, तुझ्या नशेच्या गर्तेमधल्या खंगत खुरडत जगण्याची पण. अजूनही बाहेर नेहमी पैसे उधळत लखलखाट पांघरून वरवर वावरण्याची, तगमगण्याची, तडफडण्याची. तेव्हा का उमटली सुप्तशी, तेव्हा का उमटली सुप्तशी. कवी म्हणतोय, तेव्हा का उमटली सुप्तशी, खोल मनाच्या गाभ्यामध्ये आनंदाची लहर अचानक, जरी चेहऱ्यावरती माझ्या दिसली नाही. शेवटचा तुकडा आहे. शूद्र नेमके कोण मनाला कायमचे हे, कोडे आहे पडले आता. शूद्र नेमके कोण मनाला कायमचे हे, कोडे आहे पडले आता. आपल्याला हा प्रयोगही आवडला असावा अशी अपेक्षा करतो. अभिरुची दालनाला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटत राहू. तोपर्यंत रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. आभार.